फ्रेंड्स, आज आपण सुरू करत आहोत केमिस्ट्रीचं दुसरं चॅप्टरचं नाव आहे सोल्युशन्स. मागच्या वर्षापर्यंत चॅप्टरचं नाव होतं सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. म्हणजेच याचं जे कंटेंट आहे ते एज इट इज आहे मागच्या वर्षाप्रमाणे, मात्र त्याच्यातले काही टॉपिक्स आपण 11वीला स्टडी केले असल्यामुळे ते टॉपिक्स थोडे फार त्याच्यातले वगळलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त सिलेबस जो आहे तो जवळपास सारखा आहे. तर आपण सुरू करतो आहे चॅप्टर सोल्युशन्स. जसं की आपण 11वीमध्ये शिकलो आहोत की मिक्सचर काय असतात आणि मिक्सचर्स हे प्युअर सबस्टेन्सेसपासून कशा प्रकारे वेगळे असतात. तर त्याच्यामध्ये पाहिलं तर मिक्सचर इज अ सिम्पल कॉम्बिनेशन ऑफ अ टू और अ मोर सबस्टेन्सेस, किंवा आपण याप्रमाणे डिफाईन करतो सिम्पली द मिक्सचर इज अ कॉम्बिनेशन ऑफ अ टू और अ मोर सबस्टेन्सेस. फॉर एक्झाम्पल, एअर इज अ मिक्सचर ऑफ अ गॅसेस. सिम्पल एक्झाम्पल आपण बघू शकतो की एअर इज अ मिक्सचर ऑफ अ गॅसेस. त्याच्यानंतर मिक्सचर जे आहे ते एक तर होमोजिनियस असू शकतात किंवा हेट्रोजिनियस. आता होमोजिनियस म्हणजे काय, तर होमोजिनियस इन विच मिक्सिंग ऑफ कॉम्पोनंट इज युनिफॉर्म, अँड हेट्रोजिनियस विच हॅव अ नॉन युनिफॉर्म मिक्सिंग ऑफ अ कॉम्पोनंट्स. म्हणजेच होमोजिनियस इन विच मिक्सिंग ऑफ कॉम्पोनंट इज युनिफॉर्म अँड दॅट इन हेट्रोजिनियस दॅट मिक्सिंग ऑफ कॉम्पोनंट इज अ नॉन युनिफॉर्म. याप्रमाणे सिम्पल होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस मिक्सचर्स याप्रमाणे आपल्याला डिवाईड करता येतात. त्याच्यापैकी आपण 11वीला स्टडी केला आहे की या होमोजिनियस मिक्सचरमध्ये या मिक्सचरचे दोन प्रकार पडतात. या होमोजिनियस मिक्सचर जे आहे ते दोन प्रकारांमध्ये किंवा दोन टाईप्समध्ये ते क्लासिफाय होतात. ते याप्रमाणे: डिपेंडिंग अपॉन द साइज ऑफ देअर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल दे आर क्लासिफाईड एज अ कोलाइड्स और ट्रू सोल्युशन्स. आणि त्याच्यातला एक प्रकार जो इथं मेन्शन केलेला नाही तो म्हणजे तिसरा प्रकार कोर्स मिक्सचर, किंवा त्याला आपण म्हणतो सस्पेन्शन, जे हेटेरोजिनियस टाईप ऑफ मिक्सचर आहे. मग याच्यामध्ये होमोजिनियसचे दोन प्रकार: डिपेंडिंग अपॉन द साइज ऑफ अ पार्टिकल्स कोलायडल सोल्युशन्स अँड ट्रू सोल्युशन्स, अँड दॅट ऑफ अ हेटेरोजिनियस कोर्स मिक्सचर, जे इथं मेन्शन केलेलं नाही आहे. तिथं एक प्रश्न विचारलेला आपल्याला: कॅन यू रिकॉल द साइज ऑफ अ पार्टिकल ऑफ कोलाइड्स अँड दोज ऑफ अ ट्रू सोल्युशन्स. कशा प्रकारे आपल्याला हे डिफरन्शिएट करता येतात साईजच्या बेसवर. त्या साईज आपल्याला माहीत आहे का, द साइज ऑफ अ पार्टिकल ऑफ अ कोलाइड्स अँड दोज ऑफ ट्रू सोल्युशन्स. तर ते याप्रमाणे: कोलायडल सोल्युशन्स, ट्रू सोल्युशन्स आणि कोर्स मिक्सचर. याच्यामध्ये ट्रू सोल्युशन जे पार्टिकल असतात त्यांची साईज ही 1 नॅनोमीटरपेक्षाही लहान असते. त्या पार्टिकलची साईज जी आहे ट्रू सोल्युशन्समध्ये ही 1 नॅनोमीटरपेक्षा लहान असते. आणि त्याच वेळेस कोलायडल सोल्युशन्स पाहिले तर त्याच्यामध्ये साईज ऑफ अ पार्टिकल रेंजेस फ्रॉम 1 नॅनोमीटर टू 1000 नॅनोमीटर्स. आणि तिसरा प्रकार जो मेन्शन केलेला नाही त्याच्यामध्ये कोर्स मिक्सचर किंवा सस्पेन्शन, याच्यामध्ये साईज ऑफ पार्टिकल इज अ बिगर दॅन 1000 नॅनोमीटर्स किंवा ग्रेटर दॅन 1000 नॅनोमीटर. अशा प्रकारे हे मिक्सचर्स क्लासिफाईड होतात, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. होमोजिनियसचे दोन प्रकार: ट्रू सोल्युशन्स आणि कोलायडल सोल्युशन. आणि हेट्रोजिनियसचं कोर्स मिक्सचर. परत एकदा सांगतो मी: साइज ऑफ अ पार्टिकल फॉर अ ट्रू सोल्युशन्स is less than 1 nanometer, and that of a colloidal solution is 1 nanometer to 1000 nanometer, and that of a suspension or coarse mixture is a bigger than or a greater than 1000 nanometers. आता आपण जसं की सुरुवात करतोय सोल्युशन चॅप्टरला. या सोल्युशन म्हणजे काय, तर सोल्युशन इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ अ टू और अ more pure substances. It is a mixture, homogeneous mixture of a two or a more pure substances. And the true solutions
A true solution consists of a solvent and one or more solutes. या चॅप्टरमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे तो म्हणजे ट्रू सोल्युशन्सचा. मग याच्यात आपल्याला सांगितल्याप्रमाणे किंवा मेन्शन केले तिथं बघा, कॅन यू रिकॉल द टर्म सॉल्यूट अँड सॉल्व्हंट. सांगू शकता का सॉल्यूट आणि सॉल्व्हंट म्हणजे काय? काय फरक असतो सॉल्यूट आणि सॉल्व्हंटमध्ये? बघा, आपण डेफिनेशन करतो आहे सोल्युशनची ती याप्रमाणे, इट इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ अ टू और अ मोर प्युअर सबस्टेन्सेस. दिस सबस्टेन्सेस कशा प्रकारे मिक्स करतो आहे आणि किती प्रमाणात मिक्स केले जाते आहेत त्याचा बेसवर सॉल्यूट आणि सॉल्व्हंट असे हे दोन कंपोनंट आपण डिवाइड करत असतो. त्याच्यामध्ये द कंपोनंट ऑफ अ सोल्युशन दॅट इज प्रेझेंट इन लेसर अमाऊंट इज कॉल्ड एज अ सॉल्यूट. The component of a solution that is present in less amount or lesser amount is called as a solute, and the component of a solution that is present in greater amount is called as a solvent. किंवा हेच आपण याप्रमाणे डिफाइन करू शकतो, the substance which is dissolved is called as a solute and the substance in which solute is dissolved is called as a solvent. याप्रमाणे ते आपल्याला डिस्टिंग्विश करता येतील किंवा डिफाइन करता येतील सॉल्यूट आणि सॉल्व्हंट. कशा प्रकारे? द कंपोनंट ऑफ अ सोल्युशन दॅट इज प्रेझेंट इन लेसर अमाऊंट इज कॉल्ड एज अ सॉल्यूट अँड द कंपोनंट ऑफ अ सोल्युशन दॅट इज प्रेझेंट इन ग्रेटर अमाऊंट इज कॉल्ड एज अ सॉल्व्हंट. याच्याच पुढे आपण जर पाहिले तर सोल्युशनचे प्रकार, टाईप्स ऑफ अ सोल्युशन आपण समजून घेतलं की सॉल्यूट आणि सॉल्व्हंट म्हणजे काय. जर हे समजलं असेल तर टाइप्स ऑफ अ सोल्युशन डिपेंडिंग अपॉन द स्टेट ऑफ सॉल्यूट अँड सॉल्व्हंट, डिपेंडिंग अपॉन द स्टेट ऑफ सॉल्यूट अँड सॉल्व्हंट देर आर 9 टाइप्स ऑफ अ सोल्युशन्स. ते तुम्हाला मेन्शन केलं आहे का टेबलमध्ये बघू शकता तुम्ही, स्टेट ऑफ सॉल्यूट, स्टेट ऑफ अ सॉल्व्हंट, आणि त्याच वेळेस तिथं त्या टेबलमध्ये काही एक्झाम्पलसुद्धा मेन्शन केलेले आहेत. मग देर आर 9 टाइप्स ऑफ अ सोल्युशन डिपेंडिंग अपॉन द स्टेट ऑफ अ सॉल्यूट अँड सॉल्व्हंट. त्याच्यामध्ये पहिलं बघा, सॉलिड. ज्यावेळेस आपण सॉल्यूट जो आहे ते सॉलिड स्टेटमध्ये घेत असू त्यावेळेस सॉल्व्हंट म्हणून आपण लिक्विड यूज करू शकतो, सॉलिड यूज करू शकतो किंवा गॅस. आणि हे करत असताना ज्या स्टेटमध्ये सॉल्व्हंट असेल त्या स्टेटमध्ये ते पर्टिक्युलर सोल्युशन प्रेझेंट असेल. जसं की आपण बघतोय सॉलिड इनटू लिक्विड, सॉलिड इनटू लिक्विड, दॅट इज ज्यावेळेस आपण सॉल्यूट हे सॉलिड घेऊ आणि लिक्विड सॉल्व्हंट घेऊ त्यावेळेस एक्झाम्पल एक बघतोय आपण, शुगर इन वॉटर. जर आपण सोल्युशन प्रिपेअर केल्यानंतर पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल ते सोल्युशन जे आहे ते लिक्विड स्टेटमध्ये असेल. म्हणजे याप्रमाणे ज्या स्टेटमध्ये सॉल्व्हंट असेल त्या स्टेटमध्ये ते पर्टिक्युलर सोल्युशन प्रेझेंट असेल. मग याप्रमाणे पहिला प्रकार पाहिला आपण सॉलिड इनटू लिक्विड, सॉलिड इनटू सॉलिड. दुसरा, तिसरा प्रकार सॉलिड इनटू गॅस. मग त्याचप्रमाणे लिक्विड स्टेटमध्ये सॉल्यूट असताना लिक्विड इनटू लिक्विड, म्हणजे सॉल्व्हंट जे आहे ते लिक्विड असू शकतो, सॉलिड किंवा गॅस असू शकतं. म्हणजे लिक्विड इनटू लिक्विड, लिक्विड इनटू सॉलिड, लिक्विड इनटू गॅस. अशा प्रकारे हे 6 टाईप्स. आणि त्याचनंतर 7वा प्रकार बघू आपण, गॅस इनटू लिक्विड, गॅस इनटू सॉलिड, गॅस इनटू गॅस, गॅस इनटू लिक्विड, गॅस इनटू सॉलिड, गॅस इनटू गॅस. अशा प्रकारे हे 9 प्रकार पडतात सोल्युशनचे. कशाच्या बेसवर? तर डिपेंडिंग अपॉन द स्टेट ऑफ अ सॉल्यूट अँड सॉल्व्हंट देर आर 9 टाइप्स ऑफ अ सोल्युशन्स and you can see the examples of these different types. For example, solid into liquid, sugar in water, solid into solid, metal alloys जसं की brass, bronze etc. Solid into gas, iodine in water, liquid into liquid, gasoline, ethanol in water, liquid into solid तुमच्या समोर आहे amalgams,
of a mercury with a metal as a mercury in silver, liquid into gas, chloroform in nitrogen, gas into liquid, carbonated water means CO2 in water. त्याच्यानंतर लिक्विड इंटू गॅस क्लोरोफॉर्म इन लिक्विड इंटू गॅस क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन, gas into liquid, gas into solid H2 in palladium, gas into gas air is a mixture of different gases O2, N2, argon and other gases air. याप्रमाणे 9 प्रकार सोल्युशन्सचे पडतात डिपेंडिंग अपॉन द स्टेट ऑफ अ सॉल्यूट अँड सॉल्वंट. या चॅप्टरमध्ये आपल्याला सॉलिड इंटू लिक्विड या सोल्युशनचा अभ्यास करायचा आहे आणि काही प्रमाणात गॅस इन लिक्विड